नमस्कार. आज मी प्राध्यापक मधु पाटील यांच्या शालेय महाविद्यालयीन रंगभूमीसाठी 5 नाट्यात्मक साहित्य दर्शने या पुस्तकातील साने गुरुजी साहित्य दर्शन या एकांकिकेच्या मी पाडलेल्या 3 भागांपैकी तिसरा भाग वाचतोय. निवेदिका. मुक्या कळ्या तोडू नयेत, पाखरांवर प्रेम करावं, तसेच आपल्या भावंडांवर करावं. माधुकरी मागूनही शिकावं, स्पर्शास्पर्श मानू नये. ब्राह्मणांपासून महारांपर्यंत सर्वात देव असतो, असा संस्कार करणाऱ्या कितीतरी हृद्य गोष्टी श्यामच्या आईमध्ये आहेत. पंढरीचे विठ्ठल मंदिर हरिजनांसाठी खुले व्हावे म्हणून मोठेपणीचे गुरुजींचे प्राणांतिक उपोषण, त्यामागे ही अशी आईचीच शिकवण होती. पण श्यामची आई जशी वत्सल कारुण्याची मूर्ती आहे, तशीच ती अस्मितापूर्ण तेजाची ज्वालाही आहे. तो एक प्रसंग श्यामवर अस्मितेचा संस्कार करणारा. श्यामचे बाबा एकेकाळचे त्या गावचे श्रीमंत आसामी, तेथील सरदारच म्हणाना, पण अखेरच्या दिवसात ते कर्जबाजारी होतात. त्यांच्या घरात दारिद्र्य घर बांधते. सावकारांचे दूत कर्जासाठी तगादे लावतात. सावकार कारकून, काय भाऊराव, व्याजाचे पैसे काढा, तुम्ही आजचा वायदा केला होता, आज ते पैसे दिलेच पाहिजेत. बाबा, 10 मण भात होते ते विकले, काही नाचण्या होत्या त्या विकल्या, इकडून तिकडून भर घालून थोडेसे पैसे जमवले आहेत. आज इतकेच घेऊन जा, मालकाची समजूत घाला, पैसे काही बुडणार नाहीत म्हणावं. जर हा मुले मोठी होऊ दे, मिळवती होऊ दे. एक यंदा कॉलेजला गेला आहे. कारकून, ते काही मी ऐकणार नाही, पैसे घेतल्याखेरीज हलणार नाही. नवीन घर बांधलेत त्याच्यासाठी तुमच्याजवळ पैसे आहेत, मुलांना इंग्रजी शाळेतून शिकवण्यासाठी पैसे आहेत, फक्त सावकाराचे देणे देण्यासाठी मात्र पैसे नाहीत. बाबा, काय सांगू तुम्हाला, घर ते काय हो. अहो, केजळी पेंढ्यांचे घर, झापांच्या भिंती, तिचा आग्रह म्हणून बांधली मठी, उभारला हा गुरांचा गोठा. परंतु हे लहानसं घर बांधावयासही तिच्या हातातल्या बांगड्या विकाव्या लागल्या. कारकून, घर बांधायला पाटल्या विकल्यात, सावकाराचे देणे देण्यासाठी बायको विका. आई, या ओटीवरून चाल तेव्हा बायको विका असं सांगायला तुम्हाला लाज वाटत नाही? तुमच्या जिभेला काही हाड आहे की नाही? तुम्हाला बायको आहे की नाही? येथून चालते व्हा आणि त्या सावकाराला सांगा की घरादाराचा लिलाव करा, पण असले बोलणे ऐकवू नका. खुशाल दवंडी पिटा, जप्ती आणा, परंतु पोरा बाळांच्या देखत असे अभद्र बोलू नका. निवेदिका. गुरुजींच्या साहित्यात ऋषीमुनींच्या, सत्याग्रहींच्या, क्रांतिकारकांच्या, मायलेकरांच्या गोष्टी आहेत. पण ही प्रीती केवढी सुंदर अन निर्मळ. सती, पुनर्जन्म या त्यांच्या कादंबऱ्यातील ही प्रीती शरीरापलीकडल्या उदात्त दिव्यत्वाला स्पर्श करणार. पुनर्जन्मातील ती अभागिनी परित्यक्ता माता तारा आणि तो सत्याग्रही तरुण मनोहर बघा. एकाच बैलगाडीत दोघंच बसले आहेत. आजूबाजूला कुणीही नाही. बैलगाडी कुठे कळते आहे. मनोहर अंग चोरून घेतो आहे. तारा, मनोहर दूर का होता? आपल्याला दोघांना देवानं एकत्रित येण्यासाठी निर्मिलं आहे. माझ्या मुलाचे तुम्ही मायबाप झाला, आता माझेही पती व्हा. माझ्या हृदयात अपूर्व शक्ती येईल. आगगाडीत तुम्हाला पाहिलं त्याच वेळी हे विचार माझ्या मनात जागृत झाले. ते मेले नव्हते. हृदयात एका कोपऱ्यात ते वाढत होते. तुम्हाला आज पाहताच तो न कळत वाढलेला अंकुर पुन्हा वाढला, बहरला. मनोहर, तुम्ही एकटे आहात, मीही एकटी आहे. आपण एक होऊया. यात पाप काय आहे? तुम्ही माझे व्हा, मी तुमची आहे. मनोहर, काय हे बोलता? वेड्या आहात तुम्ही. भारत स्वतंत्र होईपर्यंत संसारात पडायचे नाही असं मी व्रत घेतलंय. तो एकच संसार. तारा, भारताला स्वतंत्र करू पाहणाऱ्या त्या थोरांनी
काय लग्न केली नाही? मनोहर: परंतु मी प्रतिज्ञा केली आहे, ती पाळायला मला मदत करा. पाठीमागे सरा आणि पुढं पुढं येणाऱ्या विकारांनाही पाठीमागे सारा. तारा: आज सकाळी माझ्या बाळ आनंदला कुशीत घेऊन निजलेली असताना तुम्ही उभे राहून मजकडे पाहत होता. माझ्याकडे पाहण्याची जर इच्छा झाली तर तुम्ही माझे का होत नाही? चोरून पाहण्यापेक्षा पवित्र हक्काने पहा. मनोहर: सकाळी तुम्हा मायलेकरांना एकत्र पाहून प्रथम मी हात जोडले. मला ते पवित्र दर्शन वाटलं. माझ्या पाहण्यात प्रथम पवित्रता होती. मी वंदन करून निघून जायला हवं होतं. नंतरचे क्षण पवित्र नव्हते. मी मोहाने उभा होतो. माझ्या डोक्यात विकार होते. मी झटकन निघून गेलो. तुम्हीही तोंड झाकलं. मी लाजलो. मी एक धडपडणारा प्राणी आहे. मनात वासना विकार येतातच. त्यांच्या आहारी न जाण्याची खटपट आहे. या झटापटीतच पुरुषार्थ आहे. कधी विकारांची वादळे येऊन जीवनाची नदी गढूळ होते. मग सद्विचारांचा शरद ऋतू येऊन जीवन नदी प्रसन्न होते. खळमळ खाली बसते. मी मांगल्यावर श्रद्धा ठेवणार आहे. शेवटी सारं भलं होईल, सारं गोड होईल असा माझा विश्वास आहे. तारा: मी चुकले, मला क्षमा करा. मनोहर: मीही चुकलो, मलाही क्षमा करा. साने गुरुजी: मित्रांनो, प्रीती, क्रांती, करुणा, वत्सलता, अस्मिता, शांतता आदी मूल्यपूर्ण भावनांची रूपे म्हणजे माझे मनोहर, मुकुंदराव, कल्याण, रामदास, धना, स्वामी, दयाराम आदी माझे नायक आणि तारा, वत्सला, कृष्णा, मैना, श्यामची आई शबरी आदी नायिका. त्यातील शांती ब्रह्माचे अस्तित्व उपनिषद सांगणारे महर्षी आस्तिक आणि दरिद्री नारायणांसाठी नव्या वेदरुचेतील नवे उषासूक्त सांगणारे सोन्या मारुती. सोन्या मारुतीमधील वेदपुरुष म्हणजे तर माझ्या स्वप्नातील आदर्श सामाजिक तत्त्वज्ञानाची रूपे. त्या वेदपुरुषांच्या वेदरुचेतील नवे उषासूक्त ऐकावयाचे राहिले बघा. निवेदिका. त्याचा संदर्भ असा आहे, अगदी वर्तमानाशी भिडणारा संदर्भ. पुण्याच्या सोन्या मारुतीच्या देवळाच्या मागेच एक मशीद आहे. सोन्या मारुतीच्या पुढे वाद्य वाजवण्यास मुसलमानांनी हरकत घेतली. सरकारने वाद्यबंदी जारी केली. काही हिंदूंनी सत्याग्रह पुकारला. लाठी हल्ला वगैरे झाला. काही सत्याग्रही तुरुंगात गेले. हे प्रकरण 2 वर्ष चालले होते आणि मग 1937 दरम्यानच्या निवडणुका आल्या. ते वातावरण आणि त्यावरची ती कादंबरी आणि ते वेदपुरुष. यातील निवडणुकीच्या घोषणांनीच प्रारंभ करूया. गायकवृंद: ऐका हो ऐका, आमच्या उमेदवाराच्या निवडणूक जाहीरनाम्याच्या घोषणा ऐका. सोन्या मारुतीचा अभिमान असेल तर मला मत द्या. सोन्या मारुतीला स्मरा आणि मला फशी पाडू नका. माझा विजय म्हणजे सोन्या मारुतीचा विजय आणि सोन्या मारुतीचा विजय म्हणजेच साऱ्या दगडी 33 कोटी देवांचा विजय. ऐका हो. पहिला माणूस: अहो, कोणत्या संधीचा नीट उपयोग करून घेणे म्हणजे व्यवहार. सोन्या मारुतीचा व्यावहारिक फायदा आहे हे त्या दुसऱ्या विरोधी मूर्खांच्या डोक्यातच शिरत नाही. तसं यांच्याही मनात धर्मबिर्म काही नाही. सोन्या मारुतीचे निमित्त करून हे निघालेत यात्रेला. असल्या त्यागाने केवढे फळ मिळणार आहे? याला म्हणतात कावा, याला म्हणतात मुत्सद्देगिरी आणि याला म्हणतात व्यावहारिक धर्म. दुसरा माणूस: ही फसवणूक आहे की प्रामाणिकपणा आहे? ही मुत्सद्देगिरी आहे की द्वेष आहे? काय आहे हे गौड बंगाल? पहिला माणूस: आता हजारो धर्मवीर पुण्याला येणार, सोन्या मारुती पेटवणार, आग डोम पेटवणार. वेदपुरुष: हे निर्जीव दगडी मंदिर ते का सोन्या मारुती देवाचे मंदिर? अरे, या लांबलचक दरिद्री नारायणांच्या चाळी आहेत ना, ती जिवंत मारुतीची मंदिरे. त्या मजुरांच्या चाळी आणि या निरानंद निरुत्साही निप्रकाश अशा शेतकऱ्यांच्या झोपड्या, यातून कोट्यावधी देवांची लेकरे राहत आहेत.
ही खऱ्या सोन्या मारुतीची मंदिरे. अपार अश्रू गाळणाऱ्या स्त्रिया, मारले जाणारे दलित, भंगी, झाडूवाले यांची दीनवाणी घरे ही खऱ्या सोन्या मारुतीची मंदिरे. सोन्या मारुती तिकडे लक्ष्मी रोडवर नाही, तांबोळी मशिदीजवळ नाही. खरा सोन्या मारुतीची मंदिरे गल्ली गल्लीत, गावोगावी, शहरोशहरी जगभर आहे. या मंदिरांमध्ये रोग येतात, उपासमार येते. या मंदिरात दुःख आहे, दारिद्र्य आहे, दैन्य आहे, दास्य आहे. यातील जिवंत देवांची कोण पूजा बांधेल? या देवांजवळ दिवा नाही, अंगावर वस्त्र नाही, नैवेद्य नाही. या देवांभोवती उकिरडे आहे, सारी घाण आहे. असे जगाला जळजळीतपणे सांगण्यासाठी कोण भेरी वाजवणार, कोण नगारे वाजवणार? दुसरा माणूस जो खरा राम असेल तो या आपल्या मंदिराकडे आल्याशिवाय राहणार नाही. खऱ्या रामाला अयोध्येतील सुखविलास सुचणार नाही. वानरांची दैना चालली असताना राम का अयोध्येला नांदेल? वेदपुरुष नाही ना, तो इथेच येणार ना. बंधूंनो, तुम्हीही या. हे साऱ्या सोन्या मारुती तुमची वाट पाहत आहे. लवकर या. या सोन्या मारुतींची अन्न, वस्त्र, ज्ञान वगैरे षोडशोपचारांनी पूजा करण्यासाठी सारे धावत या. जर न याल तर एक दिवस सोन्या मारुती संतापेल, प्रचंड हाक फोडील आणि सर्वांचे भस्म केल्याखेरीज राहणार नाही. गायकवृंद. कोट्यावधी सोन्या मारुती जागे होऊ देत. अनंत सोन्या मारुतींच्या मंदिरातील प्रचंड घंटा घणघणण वाजू देत. अनंत सोन्या मारुतींचा जय जयकार असो. अनंत सोन्या मारुतींचा जय जयकार असो. साने गुरुजी. या वेदपुरुषांच्या त्या वेदऋचा म्हणत सामील झालेला नवा प्रयोग या कादंबरीतील हा माझा घनश्याम. त्याला एक कर्मठ काय विचारतोय पहा. कर्मठ. जगाची सेवा करायला निघालात, काही धर्म आहे का जवळ? धर्माला अफू म्हणणारे तुम्हीच ना. आमच्या धर्माची टिंगल करता होय? मग सांगा ना, खरा धर्म कोणता तो? घनश्याम. खऱ्या धर्माचे आम्ही पुजारी आहोत. भगवद्गीतेतील दैवी संपत्तीचा आचार करणारे आम्ही भक्त आहोत. खरा धर्म आपण गाऊया, अंगी बाणवूया. गायकवृंद. खरा तो एकची धर्म जगाला प्रेमर पावे. खरा तो एकची धर्म जगाला प्रेमर पावे. जगी जे हीनत अतिपतित, जगी जे दीन पद दलित. जगी जे हीन अतिपतित, जगी जे दीन पद दलित. तया जाऊन उठवावे, जगाला प्रेमर पावे. खरा तो एकची धर्म जगाला प्रेमर पावे. सदा जे आर्त अति विकल, जयांना गांजती सकल. तया जाऊन हसवावे, जगाला प्रेमर पावे. खरा तो एकची धर्म जगाला प्रेमर पावे. कुणाना व्यर्थ शिणवावे, कुणाना व्यर्थ हिणवावे. समजता बंधू मानावे, जगाला प्रेमर पावे. खरा तो एकची धर्म जगाला प्रेमर पावे. प्रभूची लेकरे सारी, तयाला
सर्वही प्यारी कुणाना, तुच्छ लेखावे जगाला, प्रेमर पावे खरा तो एकची धर्म, जगाला प्रेमर पावे. असे हे सार धर्माचे, असे हे सार सत्याचे, परार्थी प्राणही द्यावे जगाला, प्रेमर पावे. निवेदिका. असे हे आपणा सर्वांचेच मूल्यपूर्ण प्रबोधन करणारे आणि बलशाली भारत घडवण्यासाठी खरे धर्मज्ञान सांगणारे लेखन साने गुरुजींनी सुमारे 125 ग्रंथातून केले. मित्रहो, काही साहित्य मनाचं खूप रंजन करतं, तर काही कलापूर्ण साहित्य श्रेष्ठ प्रकारचा कलानंद देतं. पण असंही काही साहित्य असतं की जे आपल्या मनातील देवत्वाला स्पर्श करीत आपल्याला समृद्ध करतं. साने गुरुजींनी असलं साहित्य लिहिलं. असल्या साहित्याची मानवाच्या संस्कृतीला शतके गरज असते. 22व्या शतकाच्या उंबरठ्यावर असताना या पुढील शतकात तर आपल्याला त्याची फार फार गरज आहे. म्हणूनच गुरुजींच्या साहित्याचे प्राणतत्व आपण सारेच एक मिळून गात राहूया. गायत वृंदासहित सर्वजण. खरा तो एकची धर्म, जगाला प्रेमर पावे. असे हे सार धर्माचे, असे हे सार सत्याचे, असे हे सार धर्माचे, असे हे सार सत्याचे, परार्थी प्राणही द्यावे जगाला, प्रेमर पावे. खरा तो एकची धर्म, जगाला प्रेमर पावे. खरा तो एकची धर्म, जगाला प्रेमर पावे. या एकांकिकेसाठी आधार घेतलाय साने गुरुजींचे संबंधित वाङ्मय, संकल्पना आणि मांडणी प्राध्यापक मधु पाटील. याबरोबरच या एकांकिकेचा 3रा आणि शेवटचा भाग संपवतोय. धन्यवाद.